लोकसंख्या वाढली, शहर विस्तारलं, पण प्रतिनिधींची संख्या मात्र तिथेच थांबली. होय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतही नगरसेवकांची संख्या वाढणार नाही. कारण 2011ची जनगणना हेच यंदाच्या निवडणुकीचं अधिष्ठान ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा 32 प्रभाग आणि 128 नगरसेवकांचीच निवड केली जाणार आहे. शहराची लोकसंख्या गेल्या दशकात दुप्पट झाली असली तरी कोरोनामुळे 2021ची जनगणना झाली नाही आणि त्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक आकडेवारी उपलब्ध नाही. 2011च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 17,27,000 इतकी होती. याच आधारे शेवटची प्रभाग रचना फेब्रुवारी 2012 मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार 32 प्रभाग आणि 128 नगरसेवक निवडले गेले. 2017 मधील निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत 128 पैकी तब्बल 77 नगरसेवक निवडून आणले होते. दरम्यान गेल्या काही वर्षात शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. नवीन गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक वाढ आणि स्थलांतरामुळे लोकसंख्येचा ताण प्रचंड वाढला आहे. तरी देखील नगरसेवकांची संख्या तशीच राहिल्याने वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व अपुरं ठरणार आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधींची संख्या वाढवली नाही तर नागरिकांचे प्रश्न आणि समस्या अधिक गुंतागुंतीच्या होणार आहेत. म्हणजेच शहर वाढलं, लोकसंख्या वाढली, पण नगरसेवक मात्र तेवढेच. अशा परिस्थितीत 2025 मधील ही निवडणूक लोकप्रतिनिधींसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. कारण मर्यादित संख्येतील नगरसेवकांना आता दुप्पट लोकसंख्येच्या अपेक्षा आणि प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत धोकादायक रस्ते, अनधिकृत अतिक्रमण, वादग्रस्त कर सवलत, प्रदूषण आणि हिंजवडीतील प्रचंड ट्रॅफिक सारख्या गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या सगळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना आगामी निवडणुकीत नगरसेवक या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणार का, की पुन्हा आश्वासनांच्या पलीकडे काहीच होणार नाही, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.